सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला जाणून घेऊयात कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. आज मेष राशीची कामांमुळे धावपळ होणार आहे, तर वृषभ राशीसाठी कामानिमित्त प्रवास यशस्वी होणार आहे. मिथुन राशीला कुटुंबाची मदत मिळणार आहे, तर सिंह राशीसाठी वैवाहिक जीवन हे सुखाचं असणार आहे. मात्र कन्या राशीच्या वैवाहिक जीवनामध्ये मात्र तणाव येणार आहे. तर मग जाणून घ्या तुमची राशी काय सांगते. कसा असेल तुमचा आजचा दिवस, ऑफिसमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी आणि घरी कसं वातावरण असेल, हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही आजचं राशी भविष्य शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामामुळे बरीच धावपळ तुम्हाला करावी लागू शकते. घरापासून दूर जावं लागू शकतं, त्यामुळे प्रवास करावा लागणार आहे. खर्च वाढतील आणि त्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. अनावश्यक खर्चांमुळे थोडा त्रास वाटेल. कामाच्या दृष्टीनं विचार करता आजचा दिवस चांगला जाईल. तुमचं काम समजून घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने ते मार्गी लावाल. खाजगी आयुष्य चांगलं जाईल. कौटुंबिक जीवनामध्ये जोडीदाराच्या रागामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल, तर प्रेम जीवनामध्ये आजचा दिवस हा रोमॅन्टिक असेल. आज तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही श्रीकृष्णाला लोणी आणि खडीसाखरेचा प्रसाद अर्पण करावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी फार चांगला जाणार आहे. त्यामुळे कामानिमित्त केलेला प्रवास हा यशस्वी ठरेल. त्यामुळे 2 दिवस तुमचे चांगले जातील. आज तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे, तसेच अडकलेले पैसे देखील परत मिळणार आहेत. वैवाहिक जीवनामध्ये रोमॅन्टिक काळ असेल, त्यामुळे वैवाहिक जीवनाचा आनंद घ्या. तर प्रेमसंबंधांमध्ये दोघांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे सावध राहा. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करावा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी फार चांगला जाणार आहे. आज कुटुंब तुमची मदत करेल आणि त्यामुळे कामाच्या पातळीवर तुम्ही चांगले काहीतरी करू शकाल. जमीन, संपत्ती या विषयांवरती लक्ष दिलं तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. आज तुमच्या उत्पन्नामध्ये काही घट होऊन खर्च हे वाढू शकतात. मनामध्ये काही नवीन करण्याची इच्छा येईल. कौटुंबिक जीवनामध्ये थोडे चढ उतार येतील. तसेच तुमच्या जोडीदाराला तुमच्याशी काही विषयांवरती बोलायची इच्छा देखील होईल. प्रेमसंबंधातील लोक आज आनंदामध्ये असतील, कारण त्यांना आज तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटता येणार आहे. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. आजच्या दिवशी तुम्ही शिवजप माळेचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमचा मध्यम स्वरूपाचा असेल. काही चिंता तुम्हाला सतावतील आणि सकाळचा तुमचा वेळ हा थोडा चिंतेत जाईल, पण संध्याकाळपर्यंत ही चिंता कमी झालेली असेल. आज नशीब देखील तुमची साथ देईल. त्यामुळे एखादी चांगली ऑफर तुमच्या हातामध्ये येऊ शकते आणि ही तुमच्यासाठी फायद्याचीच ठरेल. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होताना दिसेल आणि त्यामुळे तुम्ही देखील आनंदात असाल. तर प्रेमजीवनामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराला एखादी भेटवस्तू द्याल, तसेच त्याच्यासोबत फिरण्याचं नियोजनही कराल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेशाला लाडूचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही गरजेपेक्षा जास्त आज चिंतेत राहाल, पण जास्त काळजी करू नका. ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे तुमची प्रकृती आज बिघडू शकते. कामाच्या बाबतीत तुम्ही अगदी कणखर असाल आणि तुमच्या विचारांमुळे तुम्ही इतरांपुढे राहाल. वैवाहिक जीवन तुमचं सुखी असेल, तर प्रेमजीवनातही आज चांगलाच दिवस आहे. आज तुमची प्रिय व्यक्ती असं काहीतरी काम करेल की जेणेकरून तुमच्या नजरेत त्याची प्रतिष्ठा वाढेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंतांना जेवण द्यावं. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला मध्यम स्वरूपाचं फळ देईल, कारण ग्रहस्थिती तुम्हाला अधिक खर्च करायला भाग पाडेल. त्यामुळे तुम्ही चिंतेत असाल, पण यातूनही तुम्ही बुद्धिमत्तेच्या जोरावर आनंदाचे क्षण शोधू शकाल. प्रेमजीवन संतोषजनक राहील आणि जोडीदारासोबत तुमची जवळीक वाढेल, परंतु वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव देखील वाढू शकतो. तुमचा जोडीदार रागाच्या भरात काही बरं वाईट बोलू शकतो. आजची स्थिती चांगली राहील आणि दोस्त मदत करतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही माता पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज तुमचं मूल तुम्हाला आनंदी करेल आणि
त्याच्या मनातील विचार बोलून दाखवेल आणि तुमच्या दोघांमधील प्रेम हे अधिकच वाढेल. विवाहित लोकांसाठी वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारात ताळमेळ बिघडू शकतो. प्रेम जीवनामध्ये आज कलात्मकतेने तुमच्या जोडीदारासाठी काही करण्याचा प्रयत्न कराल. चांगल्या खाण्यापिण्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि तुमचं मन देखील प्रसन्न राहील. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवतेला तेल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही कुटुंबावरती अधिक लक्ष देऊ शकाल आणि दीर्घकाळापासून रखडलेले एखादं घरगुती काम आज मार्गी लागेल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस चांगला जाईल. आज कामामध्ये तुम्ही लक्ष द्याल आणि त्यामुळे जीवनामध्ये तुमच्या ताळमेळ राहील. कुटुंबातील सदस्य तुमचं समर्थन करतील. कौटुंबिक जीवन आनंदाचं जाईल. जोडीदार आज तुमच्याशी चांगलं बोलेल आणि तुम्हाला अपेक्षित नसलेली एखादी कृती करेल, त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. प्रेमसंबंधांमध्ये तुमच्या उग्र स्वभावामुळे तुमची प्रिय व्यक्ती दूर होईल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी सूर्याला सोन्याच्या पात्रातून अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमचा चांगला जाईल. आज तुम्हाला तुमचा प्रामाणिकपणा दाखवायची संधी मिळेल. मित्रांची भेट होईल. लहान बहीण भाऊ प्रेम व्यक्त करतील. घरात एखाद्या चांगल्या मंगल कार्याबद्दलची चर्चा केली जाईल. प्रेमसंबंधांमध्ये असलेले लोक आज आनंदामध्ये राहतील आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासामध्ये राहाल. जे लोक विवाहित आहेत कुटुंबातील जोडीदाराच्या कृत्यांमुळे आज आनंदी असतील. कौटुंबिक प्रश्नात जोडीदार तुमची मदत घेईल. काही लहान खर्च होतील पण उत्पन्नही चांगले राहील. कामाच्या ठिकाणी आज तुम्ही कष्ट घ्याल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा लावून भगवान महादेवाला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवस तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येतोय. जमीन आणि संपत्तीशी संबंधित विषयांमध्ये तुम्हाला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी मित्रांशी तुम्ही गप्पा माराल आणि महत्त्वाच्या कामात त्यांची मदतही मिळेल. इतरांचं भलं करण्याची इच्छा तुमच्या मनात जागृत होईल. कौटुंबिक जीवनामध्ये सुख शांती राहील. प्रेम जीवनामध्ये आनंद राहील. उत्पन्नामध्ये वाढ होईल तर खर्च नक्कीच कमी राहतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णूला लाडूचा प्रसाद अर्पण करावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस फलदायी राहील. कौटुंबिक जीवनामध्ये तुम्ही आनंदी राहाल आणि घरात एखादी जमीन किंवा संपत्ती खरेदीची चर्चा होऊ शकते आणि ती यशस्वी देखील होईल. चांगल्या कामावरती तुमचा खर्च होईल. उत्पन्नही चांगलं राहील. कामासंदर्भामध्ये तुम्हाला अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. मन विचलित झाल्यानं कामात गोंधळ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन प्रेमानं भरलेलं असेल. जोडीदारामुळे लाभ होईल. जोडीदार तुम्हाला एखादी चांगली बातमी सांगेल. प्रेमजीवनामध्ये आत मनातील भावना ओठांवरती येतील आणि तुम्ही आजच्या दिवसाचा आनंद घेऊ शकाल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्याला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्हाला संमिश्र परिणामाला सामोरं जावं लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील आणि तुमची स्थिती मजबूत राहील. तुम्हाला एखाद्या गोष्टीमुळे राग येऊ शकतो आणि त्यामुळे दुपारचा वेळ उदास जाईल. त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये अडचणी निर्माण होतील. प्रेमसंबंधांमध्ये असलेले लोक आज खुश असतील आणि मन संतुष्ट राहील. आज वडिलांची मदत मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही गरिबांना कपडे आणि अन्न दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आजचं राशी भविष्य राहणार आहे. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की सर्वांचं आयुष्य, सर्वांचा दिवस हा चांगला जावो. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.